अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. तुमचा सगळ्यांचा गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. प्रथम ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी स्वामींच्या चरित्रातील एक सुंदर अशी कथा तुम्हाला घेऊन आलेली आहे. तर स्वामींच्या भक्तामध्ये कशी वाढ झाली किंवा स्वामींचे मठ कुठे कुठे त्यांच्या भक्तांनी बांधले गेले तर त्याबद्दल थोडीशी छोटीशी कथा आहे. तर ती नक्की तुम्हाला आवडेल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांवर अनेक भक्तांची श्रद्धा वाढत चालली होती. संसारी ते आपल्या सुखात राहत असले तरी आपली सारी कामं ते स्वामींच्या कृपेनेच उत्तम प्रकारे पार पाडत होती. अशी त्यांची श्रद्धा होती की स्वामींच्याच आशीर्वादाने आपलं सर्व काही चांगलं होत आहे असा त्यांचा शिष्यांचा दृढ विश्वास स्वामींवर बसला होता. तर पुण्यात राहणारे बिडकर महाराज, आळंदीचे नरसिंह सरस्वती, अक्कलकोटचे चोळप्पा व बाळप्पा महाराज, पुण्याचे शंकर महाराज, श्री गोंदवलेकर महाराज, जंगली महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, स्वामी रामकृष्ण परमहंस व असे अनेक भक्त स्वामींच्या अनुग्रहामुळे प्रसिद्धीस आले. त्यांनीही अनेक भक्तांना आशीर्वाद दिले, त्यांचं जीवन सुखी बनवलं. त्या सत्पुरुषांचा लौकिक व त्यांचे भक्त नित्य अजूनही स्मरत आहेत. पुण्याचे बिडकर महाराज हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. ते सवडीने त्यांच्या दर्शनाला जात असत. दोघांचे सुखसंवाद होत असत. बिडकर महाराजांना काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तांब्याचं सोनं करणं ही त्यांची एक किमया होती. समर्थ स्वामी म्हणाले, समर्थ स्वामी असेच एकदा बिडकर महाराजांना म्हणाले, अरे बिडकर, तुझी ही किमया मला दक्षिणा दे म्हणून देऊन टाक. यापुढे पुन्हा ती किमया करण्याचं सोडून दे. बिडकर यांचं नाव होतं सदानंद. ते नेहमी आनंदी असत. स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी ही किमया सोडून दिली. बिडकर महाराजांनी 3 वेळा नर्मदा प्रदक्षिणा पुऱ्या केल्या होत्या. एकदा वाटचाल करताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष सिंह उभा असलेला दिसला. ते घाबरून गेले. क्षणात त्यांच्या कानावर आवाज आला, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या रक्षणासाठी हा सिंह पाठवलेला आहे. तो आवाज स्वामींचा होता. पुढची सारी वाटचाल व्यवस्थित पार पडली. कुठेच काही भीती वाटली नाही. त्यांना कुठल्याही अडचणी आल्या नाहीत प्रवासामध्ये. त्यानंतर काही तीर्थक्षेत्र पाहून झाल्यावर बिडकर महाराज पुन्हा पुण्यात परत आले. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, चिपळूण, गोवा, वेंगुर्ला, गुजरातमध्ये बडोदा, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी श्री समर्थ स्वामींचे मठ स्थापन करण्यात आले. श्री समर्थांचे असंख्य भक्त आहेत. त्या सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार लाभ होत असतो. स्वामींच्या समाधी कालानंतरही त्यांच्या कृपेने तो सर्वांना लाभ मिळत असे. जे त्यांची मनोभावे प्रार्थना करतात, त्यांची मनोभावे सेवा करतात, त्यांचे मनोरथ नक्कीच पूर्ण होते. जो अनुभव स्वामी समर्थांच्या बाबतीत येतो तसाच अनुभव श्री स्वामी बिडकर महाराज यांच्या बाबतीतही येत असतो. तसाच जिथे स्वामींचे मठ स्थापन झालेले आहेत तेथील भक्तांनाही येत आहेच. तर त्यासाठी आपणही सर्वांनी स्वामी सेवा करूया, स्वामींचे नामस्मरण करूया. स्वामींना दुसरं काही नको. मनापासून स्वामींना हाक मारा. मनापासून स्वामींचे नामस्मरणामध्ये खूप सारी शक्ती आहे. तुम्ही कुठलीही सेवा नाही केली तरी चालेल, पण तुम्ही नामस्मरण जप नित्यनेमाने करा. जशी स्वामींची त्यांच्या भक्तांच्यावर माया, अपार प्रेम, आशीर्वाद त्यांना मिळाला तसाच आपल्यालाही मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला इथेच संपवते. पुन्हा पुढे भेटूया पुढे अशाच एका छानशा कथेसोबत. तोपर्यंत
व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा एकदा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.